हृदय आणि लक्ष या नावाची दोन मुले होती. दोघेही 5वीचे विद्यार्थी होते आणि एकत्र शाळेमध्ये जात असत. एके दिवशी शाळा संपली तेव्हा लक्ष त्याच्या मित्र हृदयाला म्हणला, मित्रा, एक सांगू? माझ्या मनात एक भन्नाट आयडिया आलेली आहे. सांग सांग, काय कल्पना आहे? हृदयाने कुतूहलाने विचारले. ते बघ, समोर 3 शेळ्या चरत आहे. हो तर त्यांच्याशी आपला काय संबंध? आज आपण शाळा संपल्यावर सगळ्यात शेवटी निघू आणि निघण्यापूर्वी आपण या शेळ्या पकडून शाळेच्या एका खोलीत डांबून टाकू. उद्या शाळा उघडल्यावर प्रत्येक जण त्यांचा शोध घेण्यात आपला वेळ वाया घालवेल आणि उद्या आपल्याला अभ्यास करावा लागणार नाही. पण एवढ्या मोठ्या शेळ्या शोधणे काही अवघड काम नाही. ते काही वेळातच सापडतील आणि मग सर्व काही सामान्य होईल. लक्ष जोरात हसला आणि म्हणाला, हाच तर खरा मुद्दा आहे. त्या बकऱ्या सहजासहजी सापडणार नाहीत. तू पुढे पुढे बघ काय होतंय ते, आणि मी काय करतो ते. यानंतर दोन्ही मित्र शाळा संपल्यावर अभ्यासाच्या बहाण्याने आपापल्या वर्गात बसून राहिले आणि सर्व लोक निघून गेल्यावर त्यांनी 3 शेळ्यांना पकडून वर्गात आणले. आत आणून दोन्ही मित्रांनी शेळ्याच्या पाठीवर काळे वर्तुळ केले. त्यानंतर लक्ष म्हणाला, आता मी या शेळ्यांच्या पाठीवर अंक टाकतो. आणि तो पांढऱ्या रंगात अंक लिहू लागला. पहिल्या शेळीवर त्यांनी क्रमांक 1 लिहिला, दुसऱ्या शेळीवर क्रमांक 2 लिहिले आणि तिसऱ्या शेळीच्या पाठीवर क्रमांक 4 लिहिला. हे काय आहे मित्रा? तिसऱ्या शेळीच्या पाठीवर तू 4 क्रमांक का लावलास? हृदयाने आश्चर्याने विचारले. लक्ष हसला आणि म्हणाला, मित्रा, हीच तर माझी कल्पना आहे. आता उद्या बघ, सगळे दिवसभर 3ऱ्या क्रमांकाची शेळी शोधण्यात घालवतील आणि ती कधीच सापडणार नाही. दुसऱ्या दिवशी दोघेही मित्र वेळेच्या थोड्या अगोदर शाळेत पोहोचले. थोड्याच वेळात शाळेच्या आत शेळ्यांच्या ओरडण्याचा आवाज आला. सगळीकडे कल्लोळ माजला. आरडाओरडा आणि गोंधळ झाला. कुणीतरी जोर जोरात ओरडत होते, 4 शेळ्या आहेत. पहिली, दुसरी आणि चौथी आहे, परंतु 3 नंबरची शेळी कुठे गायब झाली आहे, तिला शोधा. शाळेतील सर्व कर्मचारी 3ऱ्या क्रमांकाची बकरी शोधण्यात गुंतले होते. शिक्षकांनी प्रत्येक वर्गात जाऊन त्याचा कसून शोध घेतला. काही खोजूवीर शाळेच्या गच्चीवर शेळ्या शोधतानाही दिसले. अनेक मोठ्या वर्गातील मुलेही या कामात गुंतलेली होती. क्रमांक 3च्या शेळीला शोधण्यासाठी खूप प्रयत्न केला, पण बिचारी कोणाला भेटली नाही. आणि भेटली पण कशी असती, तिचे अस्तित्वच नव्हते. पण ही गोष्ट हृदय आणि लक्ष सोडून कोणालाच माहीत नव्हती. सगळे नाराज होते आणि त्रासले होते. पण हृदय आणि लक्ष मात्र मनातून खूप खुश होते. आज त्यांच्या चतुराईमुळे अस्तित्वात नसलेल्या शेळीला त्यांनी गायब केले होते. आता ही कथा ऐकून तुम्हाला हसू येणं साहजिकच आहे, पण या कथेसोबत एक संदेशही दडलेला आहे. या गोष्टीतील शेळ्या म्हणजे खरं तर आपल्या आयुष्यातल्या अशा गोष्टी आहेत ज्या आपण शोधण्यासाठी आतुर असतो, पण त्या आपल्याला कधीच सापडत नाही, कारण त्या खरोखरच अस्तित्वात नाहीत. आपल्या सर्वांना एक आदर्श असं आयुष्य हवं आहे, ज्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या समस्या नकोय. आपल्या सर्वांना असा एक व्यवसाय, अशी एक नोकरी हवी आहे, ज्यामध्ये सर्व काही सुरळीत चाललेलं आहे, त्यात कुठलीच अडचण नको. सतत कशाची तरी काळजी करणे आवश्यक आहे का? कायम कसल्याच्या चिंतेत राहणं आवश्यक आहे का? असे देखील असू शकते की आपल्या आयुष्यात जे काही आहे ते आपले जीवन पूर्ण करण्यासाठी पुरेसे आहे. असे देखील असू शकते की आपण जी 3री गोष्ट शोधत आहोत ती प्रत्यक्षात अस्तित्वातच नाही आणि आपण अधिक परिपूर्ण आहोत. म्हणून
नेहमी आनंदी राहा आणि हसत राहा. जे मिळालं ते पुरेसे आहे.